नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी काळ्या वाटण्यातील झणझणीत अशी खानदेशी डुबुक वड्यांची भाजी। अतिशय मस्त अशी झणझणीत भाजी ही तयार होते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा मी एक मीडियम साइजचा कांदा घेतलाय, त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे, खोबरे घेतले, खोबऱ्याचे मी काप करून घेतले, त्यानंतर 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 चमचा धणे घेतलेत आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलाय। तर सर्वात आधी आपण गॅसवर कांदा हा भाजून घेणार आहोत। तर कांदा हा मस्तपैकी काळा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। काळा म्हणजे आपल्याला एकदम जाळायचे नाहीये। तर बघा अशा प्रकारे कांदा आपला काळा लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर तो कांदा आपल्याला तव्यावर साईडला करून घ्यायचा आहे आणि तिथेच आपल्याला खोबरे आणि लसूणही भाजून घ्यायचे। खोबरे आपले छान भाजून झाले की खोबरे आपण तिथेच साईडला करायचे आणि त्यामध्येच आता धणे हे आपल्याला भाजून घ्यायचे। जर तुमच्याकडे अशा प्रकारे अख्खा धणा नसेल तर तुम्ही धणा पावडरचाही वापर करू शकताय। मात्र धणा पावडर आपल्याला नंतर मसाला परतताना त्यामध्ये घालायची आहे। धणेही आपले छान भाजून झाले, तेही आता साईडला करून घ्यायचे। त्यानंतर मी इथे काही खडे मसाले घेतले, त्यामध्ये मी 2 लवंग, 2 मिरे, 1 मोठी वेलची, 1 चक्रफूल आणि अर्धी जावित्री घेतली आहे। तर ती सुद्धा आपण हलकी अशी तव्यावर भाजून घेणार आहोत। तर ही पूर्णपणे तव्यावर न भाजता आपल्याला आपल्या या कांदा खोबऱ्यामध्येच तिला मिक्स करून मस्त अशी भाजून घ्यायची आहे। त्यानंतर पूर्ण हा मसाला आपला भाजून झालाय, तर आपण आता हा एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ। तर अशा प्रकारे मसाला हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचा आहे। मसाला हा आपला थंड होतोय तोपर्यंत आता आपण डुबुक वड्यांची तयारी करणार आहोत। तर त्यासाठी इथे बघा मी 4 चमचे बेसन पीठ घेतले, त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि यामध्ये ओवा हा घातलाय, त्यामुळे खूप छान अशी चव आपल्या डुबुक वड्यांना येते। तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये थोडे थोडे पाणी घालत आपल्याला हे भिजवून घ्यायचे। एकदम संपूर्ण पाणी न घालता आपल्याला यामध्ये थोडे थोडे पाणी घालूनच हे भिजवायचं आहे। तर बघा अशा प्रकारचं टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला हे भिजवून घ्यायचे, म्हणजे याचे छान वडे आपल्या भाजीमध्ये हे सोडले जातात। त्यानंतर बघा आपला मसाला हा थंड झाला आहे, तर आता आपण याचं वाटण करून घेऊ। तर आपण घेतलेली कोथिंबीर आणि भाजून घेतलेले कांदा खोबरे यामध्ये घालायचे आणि अद्रक यामध्ये घालून आपल्याला याचं छान असं वाटण करून घ्यायचे। वाटण करताना आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून वाटण हे करायचं आहे। वाटण तयार झाल्यानंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचे। तर इथे बघा आपण मसाले भाजी करतोय, त्यासाठी आपल्याला तेल हे थोडे जास्त लागणार आहे। तर तेल तापल्यानंतर यामध्ये जिरे आणि तेजपान हे घालायचे। जिऱ्याची फोडणी छान दिल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालायचे। तर वाटणाचा बघा किती छान असा कलर हा आलेला आहे। तर हे आपल्याला कढईमध्ये घालून व्यवस्थित असं परतून घ्यायचे। तर हा मसाला तेलामध्ये सोडला एक मस्त असा सुगंध हा आपल्या घरामध्ये यायला लागतो। तर मसाला आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। तर बघा आपल्या मसाल्याला इथे थोडं आता तेलही सुटायला लागलंय। त्यानंतर आता यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत। तर हे लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त हे करू शकताय। आपण मसाला बारीक करताना यामध्येच खडे मसाले वापरले, त्यामुळे आपल्याला आता यामध्ये कुठलाच गरम मसाला घालण्याची आवश्यकता नाहीये। फक्त लाल तिखट घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। तर आता यावर आपण 1 मिनिटासाठी झाकण ठेवून मसाला मस्त असा परतून घेऊ।
तर बघा 1 मिनिटानंतर बघतोय आपला मसाला परफेक्ट असा परतला गेला आहे. तेलही बघा किती छान असं सुटलं आहे. तर हे व्यवस्थित असं पुन्हा एकत्र करून घ्यायचं आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक केला होता तर त्यामध्येच थोडे पाणी घेऊन आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. तर इथे बघा आपण आता भाजीमध्ये गरम पाणी हे घालणार आहोत. तर आवश्यकतेनुसार यामध्ये तुम्हाला गरम पाणी हे घालायचं आहे. गरम पाणी घातल्यानंतर यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ हे ॲड करणार आहोत. मीठ व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजीला एक उकळी ही येऊ द्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला छान उकळी आली आहे. कलर हे बघा किती छान असा आला आहे. आपल्या भाजीला वरती मस्तपैकी तरीही आलेली आहे. तर यामध्ये आपण आता डुबुक वडे हे सोडणार आहोत. जे पीठ आपण भिजवून घेतले आहे त्याच्या आपल्याला डुबुक वड्या यामध्ये बघा अशा प्रकारे हाताने मस्त अशा सोडायच्या आहेत. तर या वड्या सोडल्या तळाशी जाऊन राहतात, परंतु हळूहळू त्या वर यायला लागतात. तर बघा मस्त अशा आपल्या डुबुक वड्या वरती आता तरंगायला लागल्यात. त्यानंतर भाजी आपल्याला 2 ते 3 मिनिट उकळायलाही ठेवायची आहे. तर बघा भाजी आपली आता तयार आहे. मस्त अशा डुबुक वड्या आपल्या या तयार आहेत. तर करायला अगदी सोपी आणि मस्त अशी झणझणीत खानदेशी डुबुक वड्यांची भाजी ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही उत्कर्ष किचन कट्टाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.